अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। चांदा आणि अहिल्यानगर शहरात कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेले 11 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार करून पथकास गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची आणि ठिकाणांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना मार्गदर्शन देत कारवाई कमी रवाना केला। 19 एप्रिल रोजी पहाटे पथकाने सोनई आणि कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत गोवंशीय जनावरांच्या कत्तल करण्यासाठी डांबून ठेवणाऱ्या इसमांची माहिती काढून छापे टाकून कारवाई केली आहे। या कारवाईत सोनई पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात आसिफ आतिक कुरेशी, लियाकत इस्माईल कुरेशी, उबेद कुरेशी फरार आरोपींवर गुन्हा दाखल करत 6 गोवंशीय जनावरं जप्त करण्यात आले आहेत। तर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये झेंडीगेट सुभेदार गल्ली परिसरातील रहिवासी सुफियान आयाज कुरेशी याच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि 1,02,000 रुपये किमतीचे 5 गोवंशीय जनावरे पोलिसांनी जप्त केली आहे। एकूण 2 ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या दाखल 2 गुन्ह्यात 1,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 4 आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।